नमस्कार, स्टिच विथ आशू या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ मी खूप दिवसानंतर शूट करत आहे। त्याचं कारण असं की मला लॉंग व्हिडिओ हे शूट करायला वेळ मिळत नव्हता। त्यासाठी मी माझ्या चॅनलवरती शॉर्ट्सच अपलोड करत होते। आणि हो, तुम्हाला सांगायचं असं की मी इंस्टाग्रामवर सुद्धा आहे आणि तिथे माझ्या चॅनलचे हँडल आहे स्टिच विथ आशू। आता या व्हिडिओमध्ये माझ्या एका सबस्क्रायबरची कमेंट होती मला की ताई तुम्ही मला 38 साइजच्या कटोरी ब्लाउजची कटिंग दाखवा। तर ही बघा, आपण ही कटिंग रेडी केलेली आहे 38 साइजच्या कटोरी ब्लाउजची। या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही कटिंग तर मिळेलच, पण त्याआधी आपण जी ड्राफ्टिंग केलेली आहे कटिंगसाठी ती सुद्धा शिकायला मिळेल। तर या व्हिडिओला तुम्ही पूर्ण बघा, व्हिडिओला स्किप करू नका। आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हा व्हिडिओ जर थोडाही आवडला असेल तर एक मला कमेंट करून सांगा किंवा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू। तर आता इथे आपण फ्रंट पार्ट रेडी करूया। त्याच्या आधी आपल्याला ड्राफ्टिंग करून घ्यायची आहे। इथे 14 आपली उंची आहे मेन, त्यात आपण 1.5 इंच प्लस करून 15.5 इंचावर 2 ठिकाणी मार्किंग करत आहोत। ही मार्किंग झाल्यानंतर आपल्याला इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। या स्ट्रेट लाईनीवरती आपल्याला 5.5 इंच इतके शोल्डर टाकायचं आहे। 2 ठिकाणी मार्किंग करायची 5.5 इंचावरती आणि ही एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून झाल्यावर त्याच लाईनीवर आपल्याला 6.5 इंचावर मुंडा खोली टाकायची आहे। ती 6.5ची 2 ठिकाणी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे। आता या दोघं मार्किंगवर एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। स्ट्रेट लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर आपल्याला मुंड्याचा आकार देण्यासाठी क्रॉसमध्ये 1 इंचावर मार्किंग करायची आहे आणि फ्रेंच कर्वच्या साहाय्याने राऊंड शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे। आता इथे आपण चेस्ट मार्किंग करूया। 9.5 इंच प्लस 1.5 इंच 11 इंचावर मार्किंग करायची। खाली कमरेच्या साईडला सुद्धा 11 इंचावर मार्किंग करायची आणि इथे ही एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता त्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टी मार्किंग करायची आहे। 3.5 इंचावर मार्किंग करायची या साईडने आणि या साईडने इथे 2.5 इंचावर मार्किंग करायची। इथे ही क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता इथे वरच्या साईडला आपल्याला आधी गळ्याची रुंदी टाकायची आहे। 2.5 इंचावर मार्किंग करायची। खाली आपल्याला गळ्याची उंची किती आहे 6.5 प्लस अर्धा इंच 7 इंचावर मार्किंग करून आता इथे परत एक 2.5 इंचावर मार्किंग करायची आणि ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। हा बॉक्स ड्रॉ करायचा 2.5 बाय 6.5 प्लस हाफ म्हणजे 7 इंच असा हा बॉक्स आपल्याला फ्रेंच कर्वच्या मदतीने ड्रॉ करून घ्यायचा आहे। आता ही जी क्रॉस पट्टी आहे त्या क्रॉस पट्टीचा आपल्याला मध्य घेऊन उजव्या साईडला अर्धा इंच बाहेर जायचं। तिथे मार्किंग करून झाल्यानंतर गळ्याच्या साईडला वर 1 इंचावर मार्किंग करायची आणि क्रॉसमध्ये इथे मुंडा खोलीच्या 2.5 इंच आणि 2.25 इंच अशा 2 मार्किंग करायच्या। या दोघं मार्किंगमधूनच आपल्या कटोरीचा शेप जाणार आहे। हा शेप आपला इथे आता रेडी झालेला आहे। आता आपण फ्रंट पार्ट कट करून घेऊया। फ्रंट पार्ट कट करताना आता ही क्रॉस पट्टी कट करायची आहे आधी। त्यानंतर गळ्याचा जो शेप आहे तो प्रॉपर गोलाईमध्ये कट करायचा आणि ही कटोरी जी निघते ती कट करायची। आता या कटोरीला आपल्याला दुसऱ्या पेपरवर वाढवून घ्यायची आहे। ही मेन कटोरी नाही आहे, ती वाढवून घ्यायची आहे आपल्याला। तर त्यासाठी एक ब्लँक पेपर घ्यायचा आणि त्यावर ही कटोरी जशी निघाली तशीच्या तशी ड्रॉ करून घ्यायची व्यवस्थित। जशी ही क्रॉस आपली कटोरी निघालेली आहे ती जशीच्या तशी ड्रॉ करून झाल्यानंतर आपल्याला तिला वाढवून घ्यायचं आहे। कधीही लक्षात ठेवा, ही जी कटोरी निघते ही मेन कटोरी नसते, तिला वाढवून घेऊनच मग आपण अटॅच करत असतो। आता वरच्या साईडला इथे आपल्याला 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे। खाली एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची, व्यवस्थित स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। आता त्या स्ट्रेट लाईनीवरती आपल्याला मापं टाकायची आहे। या साईडला आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करायची आहे आणि बाहेरच्या साईडला आपल्याला 1 इंचावर मार्किंग करायची आहे। आता इथे ही क्रॉस लाईन ड्रॉ करून अटॅच करून घ्यायची। आता ह्या लाईनीचा जो सेंटर आहे तो काढायचा आहे आपल्याला। या लाईनीचा सेंटर काढायचा, एक मार्किंग करायची सेंटरला। आता ह्या सेंटरहून खाली 1.5 इंचावर मार्किंग करायची आणि या क्रॉस दोघं लाईनी जॉईन करून घ्यायच्या। या दोघं लाईनीची लेंथ जी आहे ती सेम यायला पाहिजे। आता आपल्याला उजव्या साईडला
जी गोलाई आहे त्या गोलाईचा आकार द्यायचा आहे। वरती आपण 1.5 इंच ठेवलेला आहे, तिथूनच आपल्याला गोलाईमध्ये आकार द्यायचा आहे। 1 इंच जे वाढवलेलं आहे बाहेर तिथपर्यंत आपल्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे गोलाईमध्ये। ही बघा, इथे आपली कटोरी सुद्धा वाढवून झालेली आहे। आता तिला आपण कट करून घेऊया। तर कट करताना व्यवस्थित आपल्याला जी गोलाई आहे आणि जसा आकार आपण वाढवून घेतला आहे त्याच आकारावर आपल्याला तिला कट करायचा आहे। हा आपला फ्रंट पार्ट आहे 38 साईजचा, ही क्रॉस पट्टी 38 साईजची। आता आपल्याला बॅक पार्ट रेडी करायचा आहे। बॅक पार्ट रेडी करताना आपली उंची 14 इंच प्लस 1 इंच अशी 15 इंचावर 2 मार्किंग करायचे आहेत आपल्याला। इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। स्ट्रेट लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर आपल्याला 5.5 इंचावर शोल्डर टाकायचा आहे। 2 ठिकाणी मार्किंग करायची आहे आपल्याला 5.5 इंचावरती आणि ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे। ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर याच लाईनीवर आपल्याला मुंडा खोलीसाठी 6.5 इंचावर मार्किंग करायची आहे 2 ठिकाणी। 2 ठिकाणी मार्किंग करून झाल्यानंतर इथे सुद्धा एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। त्यानंतर आपल्याला इथे मुंड्याचा आकार देण्यासाठी 1.25 इंचावर मार्किंग करायची आहे आणि फ्रेंच कर्वच्या साहाय्याने आपल्याला इथे मुंड्याचा आकार राऊंडमध्ये व्यवस्थित शेप द्यायचा आहे। आता आपल्याला चेस्ट लाईन टाकायची आहे। 11 इंचावर मार्किंग करायची चेस्टसाठी, 9.5 प्लस 1.5 इंच। 11 इंचावर मार्किंग करायची। कमरेच्या साईडला सुद्धा 11 इंचावर मार्किंग करायची। या दोघं मार्किंग आता आपण जॉईंट करून घेणार आहोत एका स्ट्रेट लाईनीने। आता कमरेच्या साईडला आतमध्ये 1 इंच मायनस करायचं आणि ही क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची। हा आपला बॅक पार्ट सुद्धा रेडी झालेला आहे, पण त्याआधी आपण आता गळ्याचा आकार ड्रॉ करून घेऊया। 2.5 इंचावर मार्किंग करायची। खाली आपल्याला 3 इंचावर मार्किंग करायची आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा शेप एकदम व्यवस्थित येतो। आपला गळा आहे 10.5 म्हणजेच 10 प्लस अर्धा इंच आपण वाढवून घेतलेला आहे, म्हणून 10.5 इंचावर मार्किंग करून झाल्यानंतर स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची दोघं आणि बॉक्स रेडी करायचा। आता आपल्याला गोलाईमध्ये आकार द्यायचा आहे। फ्रेंच कर्वच्या साहाय्याने आकार द्यायचा। आकार खूप छान होतो। इथे आपला बॅक पार्ट सुद्धा रेडी झालेला आहे। आता तो आपण कट करून घेत आहोत। व्यवस्थित कट करून घ्यायचा गळ्याचा शेप सुद्धा। हा बॅक पार्ट आहे आपला 38 साईजच्या ब्लाऊजचा, कटोरी ब्लाऊजचा। कटोरी ब्लाऊजचा आपला बॅक पार्ट रेडी होऊन फ्रंट पार्ट सुद्धा रेडी झालेला आहे। आता आपण स्लीव रेडी करायला घेऊया। तर आपली स्लीवची घडी येईल 9.5 इंच। छातीचा चौथा भाग इतके आपल्या स्लीवला घडी टाकायची असते आणि आपल्या स्लीवची उंची आहे 10 इंच। त्यात आपण एक प्लस केला आहे, 11 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे 2 ठिकाणी। 2 ठिकाणी मार्किंग झाल्यानंतर ही एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। स्ट्रेट लाईन ड्रॉ केल्यावर वरच्या साईडला आपण 1 इंचावर मार्किंग करणार आहोत। आता बघा, तिथे वरच्या साईडला आपण 1 इंचावर मार्किंग करून झाल्यानंतर उजव्या साईडला स्ट्रेट आपल्याला 3 इंचावर मार्किंग करून आतमध्ये 1 इंचावर मार्किंग करायची आहे। आता ही क्रॉस लाईन ड्रॉ करायची। ही क्रॉस लाईन ड्रॉ झाल्यानंतर या क्रॉस लाईनचा आपल्याला सेंटर काढायचा आहे। हा सेंटर काढलेला आहे, त्या सेंटरचा सुद्धा आपल्याला दोघं साईडनी सेंटर काढायचा आहे। आता या सेंटरपासून आपल्याला खाली अर्धा इंच मार्किंग करायची आहे आणि वरच्या सेंटरपासून वरच्याच साईडला आपल्याला अर्धा इंच मार्किंग करायची आहे। आता इथे आपण फ्रेंच कर्वच्या मदतीने स्लीवचा आकार देऊया। बघू शकता मी जसा फ्रेंच कर्व ठेवलेला आहे, किंवा तुम्ही हाताने सुद्धा देऊ शकता। व्यवस्थित आकार द्यायचा। ही आपली स्लीवची ड्राफ्टिंग सुद्धा रेडी झालेली आहे। आणि हो, खालच्या साईडला इथे क्रॉसमध्ये एक व्यवस्थित एक स्ट्रेट लाईन क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता कट करताना ही खालची लाईन कट करून आधी वरचा कर्व कट करायचा, ओपन करून मग खालचा कर्व कट करायचा। इथे आपली स्लीव रेडी झालेली आहे। 10 इंचाची स्लीव आहे कटोरी ब्लाऊजची। आपली स्लीव, साईड पार्ट, कटोरी, फ्रेंच कर्व हे रेडी झालेले आहेत।